मुंबईत सतत संततधार पाऊस सुरू झालाय। कालपासून मुसळधार पावसामुळे मिठी नदीनं जवळपास धोक्याची पातळी गाठली आहे। त्यामुळे मुंबईकरांचा आणि नदीकाठावरच्या रहिवाशांची धाकधूक पुन्हा वाढली आहे। मुंबई महानगरपालिका देखील सतर्क आहे। आता मुंबई महापालिका नेमकी काय खबरदारी घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुंबई शहराची तुंबई होऊ नये यासाठी मुंबईकर प्रत्येक पावसाळ्यात देवाकडे एकच प्रार्थना करतो। मात्र यावर्षी आपण पाहतोय मुंबई शहरामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून संततधार पाऊस सुरू झालेला आहे आणि हवामान विभागाने रेड अलर्ट देखील जारी केलेला आहे। त्यामुळे आपण सध्या मी मिठी नदीच्या इथे आलेली आहे आणि आपण पाहतोय ही जी मिठी नदी दिसते त्या मिठी नदीने धोक्याची पातळी गाठलेली आहे। त्यामुळे आजूबाजूला राहणारे नदी काठावरचे जे रहिवासी आहेत त्यांच्या जीवाची देखील धाकधूक वाढलेली आहे आणि मुंबईकरांची देखील धाकधूक वाढलेली आहे। कारण यावर्षी मुंबई महानगरपालिकेने नालेसफाई जी केलेली आहे ती कागदोपत्रीच केलेली आहे। प्रत्यक्षात मात्र कशा प्रकारे केली हे आपण 3 ते 4 दिवसाच्या पावसात अनुभवलेलं आहे। अनेक ठिकाणी सकल भागांमध्ये पाणी साचले। त्याचबरोबर वृक्ष छाटणी जी आहे ती देखील मुंबई महानगरपालिकेने फक्त कागदोपत्रीच केली का असा प्रश्न उपस्थित झालाय। अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडलेला आहे। समोर आपल्याला ही जी मिठी नदी दिसती या मिठी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडलेली पाहायला मिळते आणि त्याचमुळे मुंबई महानगरपालिका आता सतर्क झालेली आहे। नदीची पातळी वाढण्याची जी शक्यता आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचं आव्हान देखील केले मुंबई महानगरपालिकेने। आणि आपण जर पाहिलं तर पूरस्थिती जी आहे ती टाळण्यासाठी किंवा नियंत्रण कक्षासह पंप आणि पथके देखील सज्ज करण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेने कालपासून खबरदारी घेतलेली पाहायला मिळते। पालिकेचे 10,000हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते मिठी नदी असेल किंवा मुंबई शहरातील जो परिसर आहे त्या विविध भागांमध्ये तैनात करण्यात आलेले आहे। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांनी देखील तसे निर्देश दिलेले आहेत। समोर पाहतोय आपण ही मिठी नदी जी आहे ती तुडुंब भरून वाहत आहे। आजूबाजूला राहणारी रहिवाशांची घरं आहेत, नदीच्या काठावरच ही घरं आहेत। आता इथल्या नागरिकांचं असेल किंवा मुंबई शहरातील नागरिकांचे मुंबईकरांचं जीवन धोक्यात आलंय की काय असा प्रश्न उपस्थित झालाय। कारण मिठी नदी आता तुडुंब भरून वाहते आणि त्याचबरोबर 6 तारखेपर्यंत हवामान विभागाने रेड अलर्ट मुंबई शहराला जारी केलेला आहे। त्यामुळे मुंबई शहरामध्ये जर अतिमुसळधार आणि मुसळधार पाऊस पडला तर मुंबई शहरातल्या नालेसफाईवर झालेला प्रश्नचिन्ह आणि आता मुंबईकरांचा जीव देखील धोक्यात येणार की काय असा प्रश्न उपस्थित झालाय। त्यामुळे मुंबईकरांच्या जीवाची धाकधूक वाढली आहे। मात्र सध्या मुंबई शहरामध्ये संततधार पाऊस सुरू असून रिमझिम पाऊस येतोय। मात्र हवामान विभागाने दिलेला रेड अलर्टनुसार जर अतिमुसळधार पाऊस आला तर मुंबई महानगरपालिका कशा प्रकारे खबरदारी घेणार हे पाहणं महत्वाचं असेल। कॅमेरामॅन सतीशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।